दोन्ही आलं पाहिजे. काहीच बघू शकता कसं येऊ राहिली इकडं. आणि यो घंटा पाहिला किती मोठा आहे. यो घंटा वाजवायचा राहतो ना, कधी वाजवायचा राहतो यो घंटा. सध्याचा पावणे सहा वाजलेले ना. आपण ज्ञानोबा स्वामीला आलो होतो. बघू शकता आज एवढं मोकळं आहे ज्ञानोबा स्वामीचं मंदिर तिकडं. इकडं तर इकडे येईल. बघू शकता आपण जाऊ पलीकडचं मंदिर. असं काही मंदिर आहे इकडचं. आणि इकडचा परिसर मोकळा असा. इकडं गार्डन आहे. हे गार्डन दिसतंय ना, हे गार्डन आहे इकडं. आणि हा मोठा घंटावर का काहीच इथून वरतून पायऱ्या पडायचं आता. मोठी घंटा आहे. आणि इथं का असं आपले म्हणजे पाय पडायचं. आणि इकडून असं काही मंदिर आहे बघायचं. असं काही वरतून अशी लाईटी गेला बत्ती वाटत नाही मध्ये दर्शन अशी. इथं रांगोळी उशा लागली. आणि पलीकडे एक छोटं मंदिर आहे बरं का. हे देवीचं मंदिर इकडं होऊ शकतं. असं काही मंदिर आहे. हे आपला बगीचा. काही वातावरण इकडं. झाडांनी सुकली पानं आता आणलाय ना. पहिले लई बदाम यायचे गायच. हे सगळे दिसते ना टू जेड बदामाचे झाड आहे बरं का बाई. आणि इथं असं काही आपलं ज्ञानोबा स्वामीचं मंदिर इथून दिसतं नाही. हे घसरगुंडी टाईप बरं काय. आणि इकडं भोजनाला यायचं रात्री टायमाला बरं का. असं काही हे इकडं धकडं तिकडं वगैरे. हे गार्डन आहे. इथं गार्डन बरं का. आहे तर म्हणजे नॉर्मल गवत आहे आपलं बरं का. आता इथं गेलं ना इथं थोडं दाट गवत होऊन जातं बरं का. ऑफिस हे झाड आहे ना. आम्ही लहानपणी याच्या शिट्ट्या बनवायचं बरं का. लहानपणी शिट्ट्या बनवायचं आपण. आणि हे एक लाल झाड आहे. आणि तिथं बॅरिगेट टाकले. आणि या बघा इथं खोप आहे वाटतं. पक्षी उडून गेला आता इकडं साईडला. आणि इकडचं मॉल एकदम भारी आहे. म्हणजे तुम्ही येऊ शकता त्या अशा ठिकाणी. आणि इकडं आहे ना मला असं वाटतं हे कशाचे झाडं आहे काय कोणते ते झाड कायचं आहे का. हे डिटवणीच झाड बरं का काहीच. डिटवणी नाही बरं का काहीच. हे दुसरं झाड आहे. या इथं बी असे छोटे छोटे फुलं आलेले. आणि पायाला कसं वाटतंय का इथं जास्त गवत आहे बरं का काहीच. हे ना मला असं वाटतं हे दुसरं गवत आहे. ते तिकडचं कमी गवत आहे. म्हणजे तिकडं थोडं कमी. इकडे जास्त दाट आहे. याला पाणी मारते वगैरे यावा. यांनी पाणी मारते या नळीने यावा. त्याच्यामुळे दाट इथं फिल्टरचं पाण्याचं आहे बरं का. आणि यो घंटा पाहिला किती मोठा आहे. यो घंटा वाजवायचा राहतो ना. कधी वाजवायचा राहतो यो घंटा. यो घंटा कधी वाजवायचा राहतो. धर बरं. आणि काहीच इथं नारळ फोडायला बनवलं बरं का. या बाई इथं नारळ उलटा का हा उलटा का. चल ह्या इकडचं दाखवतो वातावरण तुम्हाला काहीच.
तर आता निघतो आपण आणि घेतो आता बुट्टा घालून मी बुट्टा घालून जातो आणि निघतो आता घरी जायचा टाईम आलेला आहे तर घरी जाऊ आपण आणि हे झाडं बागेत बाहेर लावेल इकडं दोन्ही आला पाहिजे. काहीच बघू शकता कसे येऊ राहिले इकडं अशी नदीचं वातावरण झालेलं आहे आपल्या कोपरगावच्या आणि पक्षी पाहा आज कशी उडू राहिले बा इकडं बी पक्षीच उडू राहिले आज का पाण्यात मासे आहे वाटतं का मोटर आहे काही कळा ना विकामध्ये जेव्हा ईद आहे ना कोपरगावची आलो होतो कोपरगावच्या पुलावर आणि ईद आहे ना खूप हे आणि चिड्या बघितल्या म्हणजे या चिमणे